पुलगाव आणि परिसरातील वाढती बेरोजगारी दूर करण्यासाठी स्थानिक युवा आणि वरिष्ठ मंडळी एकत्र आली। पुलगाव विकास समितीच्या वतीने येथील इंटक भवन येथे सकाळी 10 वाजता एक पत्रकार परिषद घेऊन MIDC भाग 2 उभारण्याची आणि बऱ्याच काळापासून बंद असलेली पुलगाव कॉटन मिल पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। गुंजखेडा, लक्ष्मीनारायणपूर आणि मलकापूर येथील सरकारी पडीक जमिनीचा वापर करून MIDC भाग 2 उभारण्यात यावी। मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा। खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी EPS 95 पेन्शन योजना प्रभावीपणे लागू करणे आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी मानधन योजना सुरू करणे या मागण्यांवर भर देण्यात आला। संघर्ष काढून टाका, फक्त विकास समितीच ठेवा। विकास समितीच केली आहे, करेक्शन केला। बऱ्याच दिवसापासून आपल्या इथे निवडणुका झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या उद्देशाने विद्यमान आमदार श्री राजेशजी बकाने, रामेश्वरजी वाघ व काही सहकारी यांनी मिळून मंत्रालयामध्ये एक मीटिंग घेतली सहकार मंत्र्याकडे आणि त्यांना पुलगाव कॉटन मिल चालू करण्याच्या हिशोबाने त्या ठिकाणी चर्चा केली। असं वाटलं होतं की आता ही लवकरच इलेक्शन झाल्यानंतर लवकर ही मिल चालू होईल। समितीने आमदार राजेश बकाने आणि माजी आमदार रणजित कांबळे यांनी राजकीय हेवेदावे विसरून या समस्येवर एकत्र काम करण्याचे आवाहन केले। या विषयावर बोलताना आमदार राजेश बकाने यांनी दूरध्वनीवरून सांगितले की कॉटन मिल बंद पडण्यामागे तत्कालीन काँग्रेस नेत्यांचे चुकीचे धोरण कारणीभूत होते। तरीही ही गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी आमचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे। औद्योगिक वसाहतीसाठी सलग 750 एकर जमिनीची गरज असून भिडी भागासह गुंजखेडा व लक्ष्मीनारायणपूर येथील जमिनीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत। रोजगार उपलब्ध व्हावा या शुद्ध हेतूने आम्ही सगळी मंडळी यांच्या पाठीशी उभे झालो। का बरं पुलगावला MIDC व्हावी? फेज 2 का असे ना, फेज 2 ची फेज 1 देवळीला झाली, फेज 2 ची कल्पना पुलगावला व्हावी अशी का उद्देश आहे? कारण इथली सगळी तरुण मंडळी जी काही रोजगार करणारी मंडळी आहे ती पुलगावच्या बाहेर कामाला जातात। धामणगाव, वर्धा, यवतमाळ आणि फक्त झोपासाठी पुलगाव आहे। जो प्रस्ताव निकषात बसेल तिथे उद्योग उभारून युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। या पत्रकार परिषदेला अध्यक्ष तुषार वाघ, पुंडलिक पांडे, सिद्धार्थ डोईफोडे, जयवंत मिश्रा, बंटी सोनी, ॲडव्होकेट मातने, पवन साहू आणि मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते। अनेक वर्षापासून आपलं पुलगाव शहर जे आहे रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे। अनेक सत्ता आल्या, सत्ता बदलल्या, परंतु या पुलगाव शहरामध्ये मागील काही वर्षांआधी या ठिकाणी उद्योग होता। त्या उद्योगाच्या माध्यमातून पुलगाव शहराच्या मार्केटमध्ये रेलचेल असायची, शहराला रोजगार होता। आणि नंतर काही सरकारी धोरणामुळे उद्योग बंद करण्यात आला आणि त्याचे प्रतिसाद आपल्या शहराच्या युवकांवर पडले आणि त्यानंतर वाढती बेरोजगारी आणि त्या बेरोजगारीच्या झळीमुळे अनेक कुटुंबाला या बेरोजगारीची झळ पोचली। बंधूंनो, विकास म्हणजे रस्ते, नाल्या, लाईट नाही आहे। या शहराला रोजगाराची सुद्धा गरज आहे। अनेक युवा बेरोजगार आहेत, हाताला काम नाही। आणि आपण पाहतो सकाळच्या त्या रेल्वे स्टेशनवर अनेक युवकांची गर्दी दिसते। रोजगाराकरिता आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता अनेक युवक
युवकांना वर्धेला जाऊन त्याचे काम करावं लागते. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.